प्रभू येशूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया हालेलुया हालेलुया. होय माझ्या प्रियानं, आपण प्रत्येक जण पुन्हा एकदा चौथ्या शुक्रवारी परमेश्वराचा गौरव स्तुती आराधना करण्यासाठी एकत्र जमलेले आहोत. आणि खरोखर अब्रामाचं, इसाकाचं आणि याकोबाचं देव जिवंत परमेश्वर आज ह्या क्षणाला आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्या प्रभूच्या उपस्थितीमध्ये असताना आपण सुरुवातीलाच त्या परमेश्वराचा गौरव केलेला आहे. पवित्र मरिया माता प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्याला कुरसावरून दिलेली एक आई, त्या पवित्र आईचं आजच्या प्रार्थनेमध्ये आपण स्वागत करूया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचं फळ येशू. माझ्या प्रियानो, त्या जिवंत देवाची स्तुती आराधना गौरव करण्यासाठी आपण एकत्र जमलो असताना आपल्या डावा हात छातीवरती ठेवूया, उजवा स्वर्गाच्या दिशेने उंच करूया आणि माझ्या मागे प्रभूचे शब्द म्हणूया. स्तोत्र ते 103 वचन 1 ते 3. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो. हे राजा माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाला धन्यवाद करीन. मी प्रति दिवशी तुझा धन्यवाद करीन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचे स्तवन करीन. होय माझ्या प्रियानो, प्रत्येक दिवस हा परमेश्वर पित्याने आपल्याला देणगी म्हणून दिलेला दिवस आहे आणि या दिवसामध्ये आपण आनंद उल्हास करणार आहोत. स्तोत्रकार म्हणत आहे ते 47:1 मध्ये, आहो लोक हो टाळ्या वाजवा, उत्साह शब्दाने देवाचा जय जयकार करा. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल आपण टाळ्या वाजवून उत्साहाने आनंदाने प्रभूच्या नावाला उंचावूया आणि परमेश्वराचा आपण महिमा वर्णूया. चाहे हो मेरा अपमान, रहे इसी का ध्यान। आज का दिन यहोवा ने
तुझी प्रशंसा करे क्यों ना कुछ होता रहे उसको हम भाते रहे चाहे जहाँ भी रहे आज का दिन यहोवा ने बनाया है हम इसमें आनंदित हो आनंदित हो आता हूँ तेरे पास तुझको है तुझसे मुझको कबूल कर ले मेरे पापों से शुद्ध कर ले मुझको कबूल कर ले मेरे पापों से शुद्ध कर ले आज का दिन यहोवा ने बनाया है हम इसमें आनंदित हो आनंदित हो आज का दिन यहोवा ने बनाया है हम इसमें आनंदित हो आनंदित हो आज का दिन यहोवा ने बनाया है हम इसमें आनंदित हो आनंदित हो आज का दिन यहोवा ने बनाया है हम इसमें आनंदित हो आनंदित हो आज का दिन यहोवा ने बनाया है हम इसमें आनंदित हो आनंदित हो हालेलुया Praise the Lord. प्रभूचा गौरव असो आणि सदा सर्वदा होय माझ्या प्रियानो पिता परमेश्वर जो अब्रामाचा इसाकाचा आणि याकोबाचा देव आपल्या प्रत्येकाचा निर्माण करता आणि विश्वाचा निर्माण करता परमेश्वर जो आपला मेंढपाळ आहे पुन्हा एकदा आपण तो मेंढपाळ असलेल्या परमेश्वराचं नाव उंचावणार आहोत आपण पुन्हा एकदा आपल्या नावात आपल्या छातीवरती ठेवूया उजवा स्वर्गाच्या दिशेने उंच करूया आणि स्तोत्र अध्याय 23 वचन 1 पासून पुढे माझ्या मागे म्हणा परमेश्वर माझा मेंढपाळ आहे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही उणे पडणार नाही मला काही उणे पडणार नाही तो मला हिरव्यागार पूर्णात बसवितो तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो तो मला संत पाण्यावर नेतो तो मला संत पाण्यावर नेतो तो माझा जीव ताजा तवाना करतो तो माझा जीव ताजा तवाना करीतो तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो Praise the Lord. हालेलुया हालेलुया. हालेलुया होय माझ्या प्रियानो नवीन करारामध्ये योहान अध्याय 10 वचन 11 मध्ये प्रभू येशू म्हणत आहे मीच उत्तम मेंढपाळ आहे उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढराकरिता आपला प्राण देतो Praise the Lord. हालेलुया होय माझ्या प्रियानो माणसाला प्रत्येक पापाच्या बंधनातून समस्याच्या अडचणीच्या आणि संकटाच्या दुःखाच्या बंधनातून मोकळं करण्यासाठी
ख्रिस्त आपला मेंढपाळ म्हणून 3 किल्ल्यामध्ये त्याने आपला जीव क्रूसावर समर्पित केला, त्याने आपला प्राण दिला. Praise the Lord. हालेलुया. माझ्या प्रियाला आपण गायनाद्वारे त्या मेंढपाळ असलेल्या प्रभू येशूला उंचावूया आणि त्या परमेश्वराची आपण महिमा आणि स्तुती वर्णूया. येशूची भेट रे आम्ही, येशूचा मेंढपाळ, येशूची भेट रे आम्ही, येशूचा मेंढपाळ. तू त्याच्या बरोबर नाही, कधीच नाही हरवणार, नाही हरवणार. त्याच्या बरोबर नाही, कधीच नाही हरवणार, नाही हरवणार. येशूची भेट रे आम्ही, येशूचा मेंढपाळ, येशूची भेट रे आम्ही, येशूचा मेंढपाळ. तू त्याच्या बरोबर राही, कधीच नाही हरवणार, नाही हरवणार. त्याच्या बरोबर नाही, कधीच नाही हरवणार, नाही हरवणार. मेंढरांची काळजी तो घेईल रे, अंडक्यापासून आम्हाला तो वाचवील रे. मेंढरांची काळजी तो घेईल रे, लांडग्यापासून आम्हाला तो वाचविल रे. येशूची भेट रे आम्ही, येशूचा मेंढपाळ, येशूची भेट रे आम्ही, येशूचा मेंढपाळ. तू त्याच्या बरोबर राही, कधीच नाही हरवणार, नाही हरवणार. तो त्याच्या बरोबर नाही, कधीच नाही हरवणार, नाही हरवणार. मेंढरुतही घायाळ झाले रे, येशू उचलून वेगेत घेईल रे. मेरुदरी घायल झाले रे, येशू उचलून वेगेत घेईल रे. येशूची भेट रे आम्ही, येशूचा मेंढपाळ, येशूची भेट रे आम्ही, येशूचा मेंढपाळ. तू त्याच्या बरोबर नाही, कधीच नाही हरवणार, नाही हरवणार. तो त्याच्या बरोबर नाही, कधीच नाही हरवणार,
येशूंचा मेंढपाळ येशूची मेंढरे आम्ही येशूचा मेंढपाळ तू त्याच्या बरोबर राही कधीच नाही हरवणार नाही हरवणार तू त्याच्या बरोबर राही कधीच नाही हरवणार नाही हरवणार येशूची मेंढरे आम्ही येशूचा मेंढपाळ येशूची मेंढरे आम्ही येशूचा मेंढपाळ तो त्याच्या बरोबर राही कधीच नाही हरवणार नाही हरवणार हरवणार नाही हरवणार हरवणार नाही हरवणार हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. धन्यवाद येशू धन्यवाद येशू धन्यवाद येशू धन्यवाद येशू धन्यवाद येशू. धन्यवाद येशू Praise the Lord. Hallelujah. 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 होय माझ्या प्रियानं, आपण त्या जिवंत देवाची, त्याचा पुत्र, आपला मेंढपाळ असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताची आपण स्तुती केलेली आहे, आपण त्याला गौरविलेले आहे, त्याला धन्यवाद दिले आहेत. काही क्षण आपण आपले डोळे बंद ठेवूया, आपले दोन्ही हात आपल्या छातीवरती ठेवूया. या क्षणाला आपण पश्चाताप करणार आहोत. ज्या ख्रिस्तानं आपल्या पापांसाठी गेतसेमने बागेपासून पिलाताच्या महालापर्यंत, तर पिलाताच्या महालापासून काल्वरीपर्यंत क्रूसाची वाट चालला, दुःख सहन केलं, घाव घेतले, शरीरातून रक्त सांडलं आणि 3 तास त्या 3 किल्ल्यामध्ये क्रूसावर यातना क्लेश वेदना सहन केल्या. अश्रू ढालून रडून तो तडफडून त्या क्रूसावर मरण पावला. त्या जिवंत देवाच्या उपस्थितीमध्ये असताना आपण या क्षणाला पश्चाताप करूया. नीतिसूत्रे अध्याय 28-13 मध्ये प्रभूचं वचन आपल्याला सांगत आहे, जो कोणी आपले दोष दाखवितो त्याचे बरे होत नाही, तर ते कबूल करून सोडून देते, त्याच्यावर दया होत आहे. म्हणून माझ्या प्रियानो, प्रत्येक पापाची या क्षणाला आठवण करूया. त्या जिवंत देवाच्या प्रभू येशूच्या उपस्थितीमध्ये असताना मनातल्या मनात आपलं पाप त्या प्रभूला कबूल करूया. कधी कधी आपण प्रभूकडे काहीतरी विनंती करतो आणि आपली इच्छाकांक्षा पूर्ण होण्यासाठी विलंब लागत आहे. कारण स्तोत्रकार किंवा यशया अध्याय 59 वचन 1-3 मध्ये यशया संदेशाद्वारे परमेश्वर सांगत आहे, पहा, उद्धार करवत इतका परमेश्वराचा हात तोकडा नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद नाही. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये 8 भिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. कारण तुमचे हात रक्ताने, तुमची बोटे अधर्माने विटाळली आहेत, तुमची वाणी असत्य आहे, तुमची जीवा दुष्टतेचे शब्द पुटपुटते. म्हणून माझ्या प्रियानं आपले डोळे बंद असू द्या. कृषी केलेल्या त्या ख्रिस्ताकडे आपण बघूया आणि त्याचं दुःख, त्याच्या यातना, त्याचा क्लेश याच्यावर आपल्या लक्ष गेलं असताना आपण आपल्या पापावर पश्चाताप करूया. कदाचित ख्रिस्ताला सोडून आपण अन्य दैवताची पूजा केली असेल, देवाचं नाव विनाकारण घेतलं असेल, जाणून बुजून रविवारची मिसा आपण चुकवली असेल, आई बापानं, मोठ्या माणसांना, सासू सासऱ्यांना आपण मान दिला नसेल, शब्दाद्वारे इतर वाईट कृत्याद्वारे कोणाचा खून केला असेल, आपण वाईट नजरेद्वारे आणि इतर कृत्याद्वारे व्यभिचाराचं पाप केलं असेल,
आपण चोरी केली असेल, कोणाला खोटं बोललं असेल, परस्त्रीचा परपुरुषाचा परक्याच्या धनाचा लोभ धरला असेल, विशेष करून कोणा व्यक्तीबरोबर आपण काही दिवस महिने वर्ष झाली बोलत नसेल, मनामध्ये राग ठेवला असेल, भानगडी केल्या असतील, शिव्याशाप दिल्या असतील, ते प्रत्येक पाप या क्षणाला आठवूया आणि त्या कृषी केलेल्या ख्रिस्ताच्या चरणाजवळ आपण क्षमा मागूया. प्रभू येशूनं काल्वरी पर्वतावर आपल्या पापांसाठी 2000 वर्षापूर्वीचे अतिपवित्र रक्त त्याच्या शरीरातून सांडलं. त्याच पवित्र रक्तानं त्या प्रभू येशूनं आपल्याला शुद्ध करावं. म्हणून आपण या पश्चातापाच्या गीतामध्ये सहभाग घेऊया आणि आपल्या पापाची आपण क्षमा मागूया.
आणि परमेश्वराने आपल्या प्रत्येकाच्या पापाला आशीर्वादित केलेला आहे. या क्षणाला पुन्हा एकदा आपले डोळे बंदच असू द्या, आपल्या दोन्ही हात आपण उघडे करूया आणि त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरण्यासाठी आपण प्रार्थना करूया. योहानाचे शुभोर्धाध्याय 14-18 मध्ये आपण वाचतो, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना त्याने शिष्याने एक आश्वासन दिलं. तो म्हणाला, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, तर ते तुम्हाकडे परत येईल. आणि होय माझ्या प्रियानो, प्रेस्तांची कृत्य 2 मध्ये आपण वाचतो, शिष्य जेव्हा पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी मांडीवरच्या खोलीमध्ये एकत्र जमले होते, पवित्र मरियमाच्या सोबत आणि 120 लोकांसोबत शिष्य एकत्र जमले असताना आणि त्या परमेश्वराची स्तुती आराधना गौरव त्याची प्रार्थना करीत असताना परमेश्वराने त्यांच्यावर पवित्र आत्मा पाठवला. अग्नीच्या जीवाच्या जीवा त्यांच्यावर उतरल्या आणि ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. माझ्या प्रियानो, आज आपण देखील त्या परमेश्वराच्या नावानं, जिवंत देवाच्या नावाने एकत्र जमलो असताना आपल्याला देखील पेंटिकॉस्टचा अनुभव यावा, आपल्यावर देखील त्या जीवाच्या जीवा उतरून यावा, आपल्याला देखील त्या सुसाट्याचा वाराचा त्या अग्नीचा अनुभव यावा. म्हणून आपण या क्षणाला पवित्र आत्मा मिळविण्यासाठी, त्याच्या सामर्थ्यानं भरण्यासाठी प्रार्थना करूया. माझ्या प्रियानो, मत्ती 3:16 मध्ये आपण वाचतो, प्रभू येशूने यार्दन नदीत बाप्तिस्मा घेतला, तो पाण्यातून वर आला, तेव्हा आकाश उघडलं आणि त्या उघडलेल्या आकाशातून पवित्र आत्मा प्रभू येशूवर उतरला. त्या क्षणाला तो ख्रिस्त पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला. आज त्याच ख्रिस्तानं, आज त्या जिवंत देवानं आपल्या प्रत्येकासाठी त्याचा आकाश उघडं करावं आणि तो पवित्र आत्मा आपल्यावर, आपल्या प्रत्येकाच्या आजारावर, आपल्या समस्या, दुःखावर, अडीअडचणीवर त्याने पाठवावा. म्हणून आपण विश्वास आणि या गीतामध्ये सहभाग घेऊन त्या पवित्र आत्म्याच्या कृपा आशीर्वादाचा आपण स्वीकार करूया. तन मन में धड़कन में आओ दिल में सदा के लिए, मेरे तन मन में धड़कन में आओ दिल में सदा के लिए। आत्मा पावन आत्मा आओ तुम बस जाओ दिल में मेरे, आओ तुम बस जाओ दिल में मेरे। आत्मा पावन आत्मा आओ तुम बचाओ दिल में मेरे, आओ तुम बचाओ दिल में मेरे। वैसे अभिषेक किया शिष्यों पे, वैसे तुम आ जाओ दिल में मेरे। वैसे अभिषेक किया शिष्यों पे, वैसे तुम आ जाओ दिल में मेरे। जैसे अभिषेक किया शिष्यों पे, वैसे तुम आ जाओ दिल में मेरे। जैसे अभिषेक किया शिष्यों पे, वैसे तुम आ जाओ दिल में मेरे। आत्मा पावन आत्मा, आत्मा पावन आत्मा मेरे तन मन में धड़कन में आओ दिल में सदा के लिए। मेरे तन मन में धड़कन में आओ दिल में सदा के लिए। मेरे तन मन में धड़कन में
दिल में सदा के लिए। मेरे तन मन में धड़कन में आओ दिल में सदा के लिए। मेरी आत्मा पावन आत्मा आओ तुम बस जाओ दिल में मेरे, आओ तुम बस जाओ दिल में मेरे। आत्मा पावन आत्मा आओ तुम बस जाओ दिल में मेरे, आओ तुम बस जाओ दिल में मेरे। बलहीन थे सभी शिष्यगण बलवान हुए तुम्हारी शक्ति से। बलहीन के सभी शिष्यगण बलवान हुए तुम्हारी शक्ति से। बलहीन थे सभी शिष्यगण बलवान हुए तुम्हारी शक्ति से। बलहीन थे सभी शिष्यगण बलवान हुए तुम्हारी शक्ति से। आत्मा पावन आत्मा आत्मा पावन आत्मा मेरे तन मन में धड़कन में आओ दिल में सदा के लिए। मेरे तन मन में धड़कन में आओ दिल में सदा के लिए। मेरे तन मन में धड़कन में आओ दिल में सदा के लिए। मेरे तन मन में धड़कन में आओ दिल में सदा के लिए। आत्मा पावन आत्मा आओ तुम बस जाओ दिल में मेरे, आओ तुम बस जाओ दिल में मेरे। आत्मा पावन आत्मा आओ तुम बस जाओ दिल में मेरे, आओ तुम बस जाओ दिल में मेरे। मेरे तन मन में धड़कन में आओ दिल में सदा के लिए। मेरे तन मन में धड़कन में आओ दिल में सदा के लिए। आत्मा पावन आत्मा आओ तुम बस जाओ दिल में मेरे, आओ तुम बस जाओ दिल में मेरे। आत्मा पावन आत्मा आओ तुम बस जाओ दिल में मेरे, आओ तुम बस जाओ दिल में मेरे। आओ तुम बस जाओ दिल में मेरे, आओ तुम बस जाओ दिल में मेरे। आओ तुम बस जाओ दिल में मेरे, आओ तुम बस जाओ दिल में Praise the Lord. Hallelujah. 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 म्हणून माझ्या प्रियानो त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये उतरलेलं आहे. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा या क्षणाला आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्या त्रिऐक्य देवाची आपण थोडा वेळ आराधना करणार आहोत. आपण सर्वजण आपल्या जागेवरती बसूया. आपले डोळे बंद असू द्या. एक क्षण आपण आपले डोळे उघडे करूया. आपल्या समोर असलेल्या तबरनाकलमध्ये असलेल्या जिवंत देवाला आपण बघूया. त्याला बघण्याचा प्रयत्न करूया. आणि तो ख्रिस्त जो आपल्या समोर त्या तबरनाकलमध्ये पवित्र बकरीच्या रूपामध्ये उपस्थित आहे, त्या ख्रिस्ताला बघत असताना काही क्षण आपण आपले डोळे बंद ठेवूया आणि थोडा वेळ शांत राहून त्या प्रेमळ प्रभूचा आपण अनुभव घेऊया. त्याच्या दयेचा, क्षमेचा, शांतीचा, त्याच्या प्रेमाचा आपण थोडा वेळ शांत राहून अनुभव घेऊया.
Praise the Lord. Hallelujah. 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 होय माझ्या प्रिय आपण ते जिवंत देवाच्या आराधने केलेले आपले फादर धर्मगुरू आता आपल्याला परमेश्वराचा जिवंत शब्द सांगणार आहे. त्या पवित्र शब्दावर आपण मननचिंतन करून परमेश्वराचा शब्द आपण ग्रहण करूया. जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, आज मी ॲना आणि जॉकिम ज्यांचा सण आपण सोमवारी 26 जुलैला साजरा केलेला आहे आणि आज संपूर्ण आठवडाभर आपल्या गाव परिवारामध्ये आपण पॅरेंट्स डे किंवा मातृपितृ दिन साजरा करत आहोत. आणि म्हणून आजच्या शुभदिनी मी विचार केला की हे चांगलं राहील की मी ॲना आणि जॉकिम ह्यांच्यावरतीच आजचं प्रवचन करू. तर माझ्या प्रिय बंधूंनो, ॲना आणि जॉकिम ह्यांनी मरिया मातेला कसं घडवलं आणि मरिया माता तशी का घडली की तिला देवाचा आई होण्याचा मान मिळाला. मग एक आई वडील म्हणून ॲना आणि जॉकिम प्रमाणे आपण नक्की कशा प्रकारे आपल्या मुलांना वागवतो, काय शिकवण आपल्या मुलांना देतो. मग मरिया मातेसारखे आपली मुलं जन्माला यावेत, मरिया मातेसारखे प्रार्थनामय असं त्यांनी जीवन जगावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आमचं मुलगा आमची मुलगी ही मरिया मातेप्रमाणे अगदी श्रद्धावंत अशी मुलं बनावेत. पण ते तसे का बनत नाहीत? कुठेतरी आपलं पालन पोषण चुकत आहे. मग आपलं हे पालन पोषण कसं असायला हवं? आपण बघतो घरामध्ये मुलं जन्माला आल्यानंतर दोन भावामध्ये इतका अंतर असतो. एक शांत, दुसरं रागीट. एकाच आई वडिलाची मुलं, मग त्यांच्यामध्ये इतकी तफावत का? कारण कुठेतरी आपलं पालन पोषण, आपलं त्यांना ब्रिंगिंग अप, ज्यांना आपण वाढवतो ते वाढवणं आपलं कुठेतरी चुकत आहे. तर मरिया माता तशी का बनली? अगदी चांगली, देवाला प्रिय, देवाचं आई होण्याचा मान ती मिळवू शकली. ह्याचं श्रेय संपूर्ण आईवडिलाला जातं. तर पहिली गोष्ट आपण आईवडिलांनी लक्षात घ्यावी की आपण आपल्या मुलांना फक्त शरीर दिलेलं आहे. शरीर, त्यांना जीवन दिलं नाही. जीवन देणार तो देव पिता.
तो निर्माता, त्याने आपल्या सगळ्यांना जीवन दिले. तर आपल्या प्रत्येकाच्या आईवडिलांनी आपल्याला फक्त शरीर दिलेलं आहे आणि म्हणून आपली मुलं आपण आपली प्रॉपर्टी समजू नये. आपण चूक तेच करतो. प्रत्येक आईवडील तीच चूक करतात की प्रत्येक आईवडील समजते की आमची मुलं म्हणजे आमची प्रॉपर्टी. आम्हाला हवं तसं त्यांना आपण वागवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला हवं त्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांना घुसवत असतो, घालत असतो. परंतु ही मुलं त्यांचे स्वतःचं जीवन आहे, त्यांना अधिकार आहे त्यांचं जीवन कसं जगायचं हे आपण विसरून जातो. मुलाची काळजी आपण घ्यावी, परंतु मुलांना डॉमिनेट करू नये किंवा त्यांना कंट्रोल करू नये की बाबा मला पाहिजे तेच तू कर. आणि इथेच आपण चुकतो. तर मरियम मातेचं जीवन कसं होतं, कशी आपण मुलं घडवू शकतो, हे ॲना आणि जॉकिमकडून आपण शिकावं आजच्या शुभदिनी. पॅरेंट्स डे संपूर्ण आठवडा आपण पाळत आहोत. गाव पातळीवरती आपण आईवडिलांचा सन्मान करणार आहोत. मुलं आईवडिलांना गुलाब देणार आहेत किंवा त्यांचा सन्मान करणार आहेत, चांगलं नृत्य करून त्यांना आनंद देणार आहेत. परंतु आईवडिलांना जर आपली मुलं आपल्या हाताबाहेर जात असतील तर कदाचित आपलं पालन पोषणच चुकते. मग ॲना आणि जॉकिम यांनी नक्की काय केलं मरियम मातेला घडवण्यासाठी? का आपण मरियम मातेसारखी आपली मुलं घडत नाहीत? समजून घ्या का. माझ्या प्रिय बंधूंनो, अगदी साधं आहे, अगदी साधं आहे. आपल्याला वाटत असेल की आपल्या मुलांनी चांगलं जीवन जगावं, तर मग आपण चांगलं जीवन जगायला हवं की नाही? आपल्याला वाटेल तसं आपण जीवन जगतो आणि आपली अपेक्षा असते की आपल्या मुलाने चांगलं जीवन जगावं, त्याने पवित्र जीवन जगावं. मुलासाठी कुटुंबामध्ये योग्य ते वातावरण निर्माण करायला हवं, ते होत नाही. आपली इच्छा आहे की आपल्या मुलाने प्रार्थनामय जीवन जगावं, पण आपल्याला प्रार्थना करायची नाही. आपली इच्छा आहे आपल्या मुलाने नम्र राहावं, ओबिडियन्स राहावं, पण आपण नम्र नाहीत, आपण ऑनेस्ट नाहीत. आणि आपण मुलांकडून अपेक्षा करावी की त्याने असं वागावं. आपली मुलं ही आपला मिरर आहे, म्हणजे आपला आरसा आहे. आरसा जसं आपण वागणार तसे ते वागणार. ॲना आणि जॉकिम मरियम मातेसाठी एक आरसा बनले आणि मरियम माता त्यांची आरसा बनली आणि आई वडील मरियम मातेसाठी आरसा बनले. तर काय आहे वातावरण निर्माण करायचं आपल्या कुटुंबामध्ये? कसं? मुलांकडून काही अपेक्षा करू नका तुम्ही. मुलांना फ्री सोडा, त्यांचं स्वातंत्र्य द्या त्यांना, अगदी बालपणापासून. एक महत्वाचा मुद्दा आहे की आपली मुलं 11-12 वर्षापर्यंत आपल्या आज्ञेत राहतात. 12 वर्षानंतर मुलं आपले ऐकत नाहीत, कारण आपण समजून घेत नाही त्यांच्या शरीरामध्ये होणारे बदल. त्यांचे हॉर्मोन्स चेंज होतात 12 वर्षानंतर, 13 वर्ष. त्यानंतर त्यांचं एक वेगळं जीवन होतं. 10 वर्षापर्यंत, 11 वर्षापर्यंत मुलं आपण बाबू बाबू करतो आणि मुलं आपल्याकडे येतात आणि आपण सगळं एन्जॉय करतो. आपल्याला वाटतं आपला मुलगा आपल्या जवळ आहे, परंतु 13-14 वर्षानंतर अचानक होतं काय? आपला मुलगा अचानक आपल्या विरोधात जातो, आपली मुलगी कोणी असो. तर आई वडिलांनी आपल्या मुलाला किंवा मुलीला आपलं मूल म्हणून समजावं, मुलगी किंवा मुलगा असं समजू नये. तर त्यांच्यासाठी योग्य वातावरण निर्माण करायचं घरामध्ये. ॲना आणि जॉकिमने मरियम मातेला, मला वाटत नाही की मरियम मातेने त्यांनी फोर्स केलेला आहे प्रार्थना करण्यासाठी. नाही, मरियम मातेला कधीच त्यांनी प्रार्थना करण्यासाठी फोर्स केला नाही. ते प्रार्थना करत होते, ते पाहून मरियम माता त्यांच्यावर प्रार्थना करण्यासाठी बसली. त्यांनी कधीच सांगितलं नाही मरियम मातेला, आपल्या मुलीला, की येऊन आमच्यावर प्रार्थना करायला बस. तिला त्याचं स्वातंत्र्य दिलेलं. पण तो आई वडील प्रार्थना करत आहेत, देवाचे एवढे जवळ आहेत, हे बघून दररोजचं जीवन हे पाहून ती मरियम माता अगदी अट्रॅक्ट झाली. तिला वाटलं की इथे आई वडील हे करतात म्हणजे इथे काहीतरी आहे. आड्यात नसला तर पोऱ्यात कुठून येणार म्हणतो ना आपण, कळलं त्याचा अर्थ? आड्यात नसेल तर पोऱ्यात कुठून येणार? म्हणजे विहिरीतच पाणी नसेल तो त्या बकेटमध्ये पाणी कसं येणार? विहीर म्हणजे कोण? आई वडील. विहिरीत पाणी नसेल तर तो पोऱ्यात येणार नाही किंवा त्या बकेटमध्ये येणार नाही. पहिला विहिरीत पाणी असणं जरुरीचं आहे, मग तो पोऱ्यामध्ये येईल. पण आपण विहिरीतच, म्हणजे आपल्यातच तो पाणी नाहीये, तो त्या मुलामध्ये कसं येणार? मग आपणच कुटुंबामध्ये जर प्रार्थना करत नसू तर मग आपल्या मुलाने प्रार्थनामय जीवन जगावं, धार्मिक व्हावं, पवित्र व्हावं ही आपण कशी अपेक्षा करतो? आपल्या मुलाने
आपण अत्याचार करत आहोत आपल्या मुलावरती. आपल्या मुलाला सांगायचं की हे कर ते कर, संडे स्कूलला जा, तसं कर. अरे आपण घरात प्रार्थना करत नाही, मुलावरती आपण हे लादत आहोत. लादू नका, कंट्रोल करू नका, त्याला त्याचं स्वातंत्र्य द्या. पहिलं आपण बदला, शांत व्हा, थोडे शांत आई वडिलांनो. म्हणून चिंतन करा की मी कसा जीवन जगत आहे, मी कसा जगलेलो आहे. मला सतत वाटतं की आई वडील घरामध्ये किंवा प्रोग्राममध्ये आपण बघतो लहान मुलांच्या समोर सर्रासपणे दारू वाटली जाते. तुम्ही अपेक्षा करता, तुम्ही घरात दारू पिता आणि तुम्ही मुलांची अपेक्षा करता की तुमच्या मुलांनी चांगलं जीवन जगावं. ते तुमचं मिरर आहे, आरसा आहे. तुम्ही जे करणार तेच करणार, त्यापेक्षा वेळ काही करणार नाही. आपली मुलं आपल्यापेक्षा चांगली असायला हवी, त्यांची बुद्धिमत्ता तीक्ष्ण आहे, परंतु त्यांना आपण एवढं कंट्रोलमध्ये ठेवतो की ते आपल्यासारखी बनतात. आपली अपेक्षा असते त्यांनी काहीतरी मोठं करावं, चांगलं करावं. कशी करणार का आपण त्यांना वावच दिला नाही. कारण जर आपल्याला आपली मुलं चांगली असायला हवी तर ॲना आणि जॉकिमने आणि प्रार्थना केली. मरियम ते नम्र होते, ते स्वतः ऑनेस्ट होते. आणि मरियम आता सगळं पाहत गेली, तिला शिकवलं नाही, ती शिकत गेली. फार महत्वाचा मुद्दा आहे. शिकवणे आणि शिकणे याच्यात फरक आहे. मुलाला काही शिकवू नका, मुलाला काही शिकवू नका. मुलं शिकतील तुमच्याकडून, तुमच्या चांगल्या आचरणातून. आणि जर तुम्ही चांगलं जीवन जगत नसतील तर मुलं शिकणार कुठून मुलं. आपण त्यांना बसतो की हे कर ते कर, पण माझ्या स्मृतीत ते नाहीये आणि मी माझ्या मुलाच्या कडून अपेक्षा करते. शिकवू नका मुलांना. कधी कधी म्हणतो शाळेत मुलांना पाठवतो, ही पण चूकच करतो आपण. कारण ज्या गोष्टी आपल्याला करायला हव्यात कुटुंबामध्ये, आपली अपेक्षा आहे की मुलांनी जीवनामध्ये हे करावेच, अशा प्रकारचं वर्तणूक करावी, तर प्रथम आपल्याला करावं लागेल. माझे आई वडील शाळेत गेले नाही, कधीच शाळेत गेले नाहीत, परंतु त्यांचं आचरण, ते आई विशेष करून प्रार्थनामय जीवन, माझी आजी खूप प्रार्थनामय जीवन. ते न चुकता अर्ध्या तासाचा प्रवास करून चर्चला जाणार, दररोज संध्याकाळी घरामध्ये रोजरी होणार. हे सगळं पाहिल्यानंतर मला पण वाटलं इथे काहीतरी आहे. कधी मला फोर्स केला नाही की प्रार्थनेला येऊन बस म्हणून. आम्ही लहान मुलं खेळायची, परंतु सगळे प्रार्थना करतायत ना, मग चूप बसायचे, आपण पण चूप बसूया. मग प्रार्थना झाल्यावर आपण खेळूया. मग हळूहळू ती सवय लागत जाते मुलांना की आपल्याला काहीतरी इथे आहे, आपल्याला जायला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि मग मनात निर्माण इच्छा झाली की फादर व्हायचं. आई वडिलांची इच्छा नव्हतीच, की त्यांनी होती म्हणजे त्यांना वाटत असेल मनात, पण कधीच सांगितलं नाही की तू फादर हो म्हणून. बहुतेक सगळे फादर, सगळे सिस्टरचा हाच अनुभव आहे. आई वडील कधीच सांगत नाही तुम्ही फादर व्हा किंवा सिस्टर व्हा. त्यांना त्यांचं स्वातंत्र्य दिलेलं असतं म्हणून ते फादर होतात. जर सांगितलं मागे लागले की नाही तुला फादरच व्हावं लागेल, ते कधीच फादर होणार नाही. तुम्ही प्रयत्न करा कुटुंबात, तुम्हाला माझं आव्हान आहे. तुमच्या मुलाच्या मागे लागा नाही, तू फादर हो, तू सिस्टर हो, ते होणारच नाहीत. त्यांना स्वातंत्र्य द्या, त्यांना कंट्रोल करू नका. त्यांना करू द्या जे काय करायचं आहे ते, पण तुमचं जीवन पहिलं सुधरवा. तुमचं जीवन सुधरवलं नाही तर मुलं कधी सुधारणार नाही. आपली मुलं आता लहान असतात, 12 वर्षापर्यंत आपल्या आज्ञेत राहतात, सगळे जे काय सांगतात ते करतात. पण 12 वर्षानंतर त्यांचे हार्मोनियल चेंज म्हणजे बॉडी बदलते, त्यांचं शरीर बदलते, त्यांची विचारसरणी बदलते. आणि मग ते थोडे रागीट वगैरे होतात, कारण आपण त्यांना खूप डॉमिनेट करायचा प्रयत्न करतो. मदर मेरी, आपली मरियम माता, तिच्या बाबतीत तसं घडलं नाही. तिच्या आईवडिलांनी तिला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. कसं तिला स्वातंत्र्य दिलं, आपल्याला कसं माहिती मरियम मातेला स्वातंत्र्य दिलेलं की नाही? कोणी सांगू शकतं मरियम मातेला स्वातंत्र्य होतं की नाही घरात? मी सांगतो मरियम मातेला स्वातंत्र्य किती होतं ते. मरियम माता येशू ख्रिस्ताची आई होण्यास तिला मान मिळतो. काय वय होतं तिचं, काय वय होतं? 13 वर्ष फक्त. किती? 13 वर्ष फक्त. आणि या 13 वर्षामध्ये देवाची आई होण्यासाठी ती मान मिळवते. जेव्हा गॅब्रिएल दूत येऊन तिला सांगतो की तू देवाची आई होणार, तेव्हा मरियम मातेने सांगितलं का गॅब्रिएल दूताला थांब, मी माझ्या आई वडिलांना जाऊन सांगते? नाही, तिने तिचा निर्णय घेतला. तिला स्वातंत्र्य होतं. कोणत्या बायबलमध्ये लिहिलेलं आहे की मरियम मातेला जेव्हा देवदूत सांगतो की तुला देवाची आई होणार आहे, तेव्हा ती जाऊन सांगते नाही, मी 13 वर्षाची आहे, मी छोटी आहे, मी जाऊन माझ्या आई वडिलांना सांगते, मला त्यांचं परमिशन घ्यावं लागेल. तसं झालं नाही. ती लगेच म्हणाल की हो, तुझी इच्छेप्रमाणे हो. तिने तिची जबाबदारी घेतली, तिने तिचा निर्णय घेतला. मुलांना त्यांचे निर्णय घेऊ द्या.
सगळ्या धर्मगुरूंनी सगळ्या शिष्टांनी त्याने त्यांचे निर्णय घेतलेले आहेत. आई वडिलांनी कधीच फोर्स केला नाही. मला आई वडिलांनी कधीच सांगितलं नाही तू फादर हो म्हणून, आणि म्हणून मी माझा निर्णय घेऊ शकला. त्या वातावरणात वाढलो कुटुंबामध्ये, कारण आई वडील तसे होते. ॲना आणि जॉकिम तशी होती, म्हणून मरियम माता इतकी धार्मिक बनली. तिला कधीच फोर्स झाला नाही, कधीच फोर्स झाला नाही. तर माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्या कुटुंबामध्ये आपण आपल्या मुलावरती खूप कडक शिस्त लावतो. आपल्याला वाटतं की त्यांनी आपण सांगावं म्हणजे त्याने उठावं, आपण सांगितलं की त्याने बसावं. ही घोट चूक करतो आपण. आपल्या मुलाचे मित्र व्हायला हवेत. फार फार मोठा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आपण मुलांचे आई वडील आहोत. आई वडील हा मान कशाला मिळतो माहिती आहे? एकच दिवसासाठी असतो तो, की ज्या दिवशी आपला मुलगा जन्म होतो तेव्हा ती आपल्याला मान मिळतो. आपण आई वडील जेव्हा आपण आपल्या मुलाला जन्म देतो तेव्हा. परंतु संपला आई वडिलाचा रोल तिथे. तुम्ही आई वडीलच करत राहिले ना, तर तुम्ही सतत त्या मुलाला प्रेशर करत राहणार, डॉमिनेट करत राहणार, की मी तुझे आई वडील आहे, तुला आम्ही सांगतो त्याप्रमाणे वागावं लागेल. आणि हेच होतं समाजात. म्हणूनच मुलं आपल्या हाताबाहेर जातात. मुलाचे मित्र व्हा, आई वडील होऊ नका. हात जोडतो. मुलाचे मित्र व्हा. मुलांना असं वातावरण घरामध्ये निर्माण करा की सतत ते आनंदी राहिले पाहिजे, जॉयफुल. आपण मुलाबरोबर स्ट्रिक राहतो. नाही असं नाही करायचं, तसं करायचं, तसं नाही करायचं, तसं करायचं. आपल्या इच्छेप्रमाणे आपण जातो. मग ते काय करणार? मित्र शोधणार. मग घरात कमी आणि बाहेर जास्त. ही परिस्थिती आहे. आपली मुलं कुठे आपल्या बरोबर असतात, कुठे आपल्या बरोबर होतं? कारण आपण त्यांना वेळ दिलाच नाही. लहानपणी आपण मुलांना बाबू केलेलं आहे, आणि 13-14 वर्षानंतर आता मुलं मोठी झाली तरी पण बाबूच करत आहोत. आता मुलांचं वय झालंय. बाबू केलं 12 वर्षापर्यंत. त्यानंतर पुढे नाही चालणार बाबू. तेव्हा मुलगा स्क्रोलिंग म्हणजे मुलगा असा चालू शकत होता, त्याला आपण बोटाने पकडून चालवला, ठीक आहे सगळ्या गोष्टी. पण आता मुलगा वाढलेला आहे, मुलगी वाढलेली आहे. त्यांना थोडा फन हवा आहे, त्यांना थोडी एन्जॉयमेंट हवी आहे जीवनामध्ये, आणि आपण त्यांना अजून बाबूच करत आहोत. आपल्याला बदलावं लागेल. आई वडिलांना बदलावं लागेल. मुलं ज्याप्रमाणे वाढत आहेत, ज्याप्रमाणे बदलत आहेत त्याप्रमाणे. जर आपण त्यांच्यावर बदललो नाही तर ती दुसरी कंपनी शोधणार, बाहेरची मित्रमंडळी शोधणार, आणि मग त्यांच्या मित्राप्रमाणे मैत्रीप्रमाणे ते जगणार. पिअर प्रेशर ज्याला म्हणतो, की सगळे मित्रमैत्रिणी जमणार आणि त्यांच्याबरोबर ते डिसिजन घेणार, त्याप्रमाणे ते गो हेड करणार. कारण आपण त्यांचे मित्रमैत्रिणी बनलोच नाहीत. ते व्हायला हवं पण ते झालं नाही. आपण बालपणापासूनच कुठेतरी चुकत आहोत. कारण आपण आपल्या मुलाकडून ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या आपण त्यांना देत नाहीत. कारण आपल्या स्वतःमध्ये ते गुण नाही आहेत. मला आठवतं, मी एका पॅरिशमध्ये होतो. त्या घटनेला जवळजवळ 15 वर्ष झाली असतील. 15 वर्ष कुटुंबामध्ये भेट देण्यासाठी गेलेलो होतो, आणि तेथे 2 छोटी मुलं होती. 4 वर्षाची 6 वर्षाची अशी 2 भाऊ बहीण होते. त्या दोघांमध्ये 2-3 वर्षाचाच फरक असेल. आणि KG प्रायमरी सेक्शन मधली ती मुलं, मुंबईतली मुलं व्हेरी स्मार्ट. त्यांना प्रश्न केला की तुम्ही संडे स्कूलला कुठे दिसत नाहीत? आमच्याकडे तेव्हा KGला आणि फर्स्ट स्टँडर्डला, सेकंड स्टँडर्डला पण ते संडे स्कूल होतं. KGची मुलं पण संडे स्कूलला यायची. तर नाही फादर, आम्ही संडे स्कूलला येत नाही, आम्ही रविवारी मिसाला पण येत नाहीत. मला प्रश्न पडला, का तुम्ही संडे स्कूलला काय येत नाहीत, मिसाला काय येत नाहीत? ना आमच्या आईवडिलांना सॅटर्डेला ना आमचे आईवडील पार्टीला जातात ना, तिथे आम्हाला घेऊन जातात. मग संडेला ते झोपूनच राहतात, सकाळी चर्चमध्ये जात नाहीत. मग आम्ही पण संडे स्कूलला येत नाही, मिसाला येत नाहीत. आणि ही पॅरेंट्स, हे आई वडील अपेक्षा करणार की आमच्या मुलाने चांगलं जीवन जगावं. तिथे मुलांसमोर दारू पिलेली आहे त्या पार्टीमध्ये. हे मुलाने बघितलेलं आहे की आपल्याला हेच करायचं आहे जीवनामध्ये, आणि आपण अपेक्षा करावी मुलाने चांगलं जगावं. खेदाची गोष्ट आहे, दुर्दैव आहे, वाईट आहे सगळं. मग आपल्याला वाटतं की आपल्या मुलाने चांगलं व्हावं, तर मग आपल्याला प्रथम व्हावं लागेल. आपल्याला पॅरेंट्स शिक्षक म्हणतात आई वडिलांचे, पण त्यांना शिकवू नका, ते शिकतील तुमच्याकडून, चांगलं आणि वाईट दोन्ही. कधी कधी लहान मुलं ऐकवत नाहीत, अशी शिवीगाळ करतात लहान मुलं. कुठून शिकतात ते? कोण आहेत त्यांचे शिक्षक? त्यांना ह्या गोष्टी शिकवल्या नाहीत तुम्ही. शिवी घालायच्या आपल्या मुलांना आपण शिकवलं नाही, पण आपल्या मुलांनी पिकअप केलेलं आहे. ही रियालिटी आहे, हे सत्य आहे. तुम्हाला मान्य करावं लागेल की आपले मुलं शिवीगाळ करतात कारण ते आपल्याकडून शिकत आहेत, आपण त्याला शिकवलं नाही.
तर मुलांना शिकवू नका, काही शिकू नका, ते शिकतील. पण काय शिकणार काय नाही ते आपल्याला वाटतं त्याने चांगलं शिकावं, वाईट शिकू नये आपल्याकडून. पण ते दोन्ही गोष्टी शिकतात. पण चांगलंच करत राहा ना, वाईट कशाला करता. मुलावरती जबाबदारी द्यायला शिका. मुलावरती जबाबदारी. आपण ना त्यांना स्पून फिडिंग करतो, स्पून फिडिंग. माहिती आहे ना स्पून फिडिंगचा अर्थ? हा मुद्दा फार महत्वाचा आहे. मरियम आता 13 वर्षाची असताना देवाची आई होण्याचा मान तिला मिळाला. 13 वर्षाची. आपली 13 वर्षाची मुलं मुली कुठे आहेत? आपण किती त्यांना बाबू बाबू करत आहोत, तो स्पून फिडिंग करत आहोत. आपण त्यांचा पायाच घालून टाकलेला आहे. ती मुलं निकामी करून टाकलेली आहेत आपण. मला आठवतं मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा 10वी झाल्यानंतर कॉलेजमध्ये जाणं, तेथे सगळे ऍडमिशन प्रोसिजर करणं, हे सगळं मी स्वतःच केलं. माझे आई वडील कधीच आले नाहीत. पण आपण आपल्या आई मुलाबरोबर धावत जाणार, तेथे त्यांचे मित्र आहेत ते करतील. स्पून फिडिंग. काय खाणार काय पिणार हे सगळं स्पून फिडिंग केलं जात आहे मुलांना. आणि त्यामुळे मुलं आपण नबळी बनवत आहोत. नबळी म्हणजे काय? निकामी. त्यांना काही कळतच नाही, काही सुचतच नाही, समाजात कसं वावरायचं हे त्यांना माहीतच नाही. कारण त्यांना त्यांच्या पायावरती आपण उभं केलंच नाही. आणि मग ही मुलं आपल्या हाताबाहेर जाणार. अशी गोष्ट सांगितली जाते. फुलपाखरू फार महत्वाचं आहे, समजून घ्या. फुलपाखरू जे असतं ते कोशात असतं, कोशात. आणि जेव्हा त्या कोशातून ते फुलपाखरू बाहेर पडत असतं, फार महत्वाचं आहे हा, ऐकून घ्या. कोशातून जेव्हा बाहेर पडत असतं तेव्हा ते 48 तास त्या कोशामध्ये स्ट्रगल करत असतं बाहेर येण्यासाठी. त्या कोशातून, त्याला ककून म्हणतात, त्याच्यातून ते बाहेर येण्यासाठी ते 48 तास प्रयत्न करतं ते फुलपाखरू. आणि 48 तासानंतर ते बाहेर पडतं. आणि जर ते 48 तासात जर बाहेर पडलं नाही तर त्या ह्याच्यामध्येच मरून पडते, कोशामध्ये मरतं ते. एकदा काय झालं, हे ककून असंच, हे फुलपाखरू त्या ककून मधून किंवा कोशातून बाहेर पडत होतं. आणि एका गृहस्थाने बघितलं की हे फुलपाखरू स्ट्रगल करत आहेत बाहेर पडण्यासाठी. 48 तास ते स्ट्रगल करतात. त्यानंतर ते बाहेर पडतं आणि मग ते मजबूत उडून जातं. पण ह्या माणसाने बघितलं हे फुलपाखरू अडकलेलं आहे कोशात, बाहेर पडण्याचा प्रयत्न करत पण ते निघत नाही. तर त्याने हाताने तो कोश, तो ककून तोडला. आणि फुलपाखरू, त्याला वाटलं आता उडेल. ते फुलपाखरू खाली पडलं. त्याला वाटलं की या कोशातून, या ककून मधून हे फुलपाखरू एकदम भर उडी जाणार बाहेर, उडी घेणार. आणि ते ककून खाली पडलं. कारण ती स्ट्रगल झाली नाही त्या ककूनची, त्या फुलपाखरूच्या त्या ककूनमध्ये. त्याला तो एक्सेस मिळाला पाहिजे होता, 48 तास एक्सेस करून बाहेर जगात येण्याचा, तर त्याला मिळाला नाही. त्याला ते मोकळं केलं, इझी केलं त्याचा मार्ग बाहेर पडण्यासाठी. ते उडू शकलं नाही, ते नबळं बनलं आणि खाली पडलं आणि मरण पावलं. त्याचा अर्थ काय? आपण मुलांचे स्पून फिडिंग थांबवा. मुलांना वाढू द्या त्यांच्या वातावरणामध्ये, त्यांच्या मुलाच्या कंपनीमध्ये. आपण आपला मुलगा घरातच ठेवतो, बाहेर फिरू द्या त्यांना. मी म्हणतो मुलांना मातीत खेळू द्या, मातीत. जर तुमची मुलाची जडणघडण चांगली व्हायची असेल ना तर त्यांना मातीत सोडा. आपल्याकडे वाळू भरपूर आहे, वाळू सोडा अख्खा दिवस. काय परिपक्व होतील ती मुलं. मुलांच्या कंपनीत सोडा त्यांचं ब्रेन खूप डेव्हलप होईल तिथे. तुम्ही सतत बाबू करत राहू नका आपल्या मुलांना. सगळ्यांनाच आपली मुलं प्रिय आहेत, पण मुलांना आपण जीवन दिलं नाही, फक्त शरीर दिलं आहे. त्या मुलांना त्यांचं जीवन जगण्याचा पूर्ण हक्क आहे. आणि मग बघा कशी मुलं होतात ती. फ्रेंड म्हणून राहा, फ्रेंड मुलाचे. कंट्रोल करू नका त्यांचं जीवन. हे एना आणि जॉकिम मोठ्या कुठे शाळेत गेले नव्हतं, मोठं शिक्षण घेतलं नव्हतं, पण त्यांना ह्या गोष्टी कळल्या. त्यांनी स्वतः प्रत्येक गोष्ट कृतीत आणल्या. आपल्या जीवनात आज अंधकारमय जीवन, आपल्या जीवनामध्ये इतकं पाप, तिथे नम्रता नाही, तिथे ऑनेस्टी नाही, तिथे परोपकारी वृत्ती नाही, चांगुलपणा नाही आपल्यामध्ये. आणि आपण अपेक्षा करतो आपल्या मुलाने ह्या गोष्टी कराव्यात. विसरून जा. जर आपण जर वाईट मार्गात जर इन्व्हॉल्व असू, आपला सहभाग असेल वाईट कृतीमध्ये, तर मुलाने चांगलं वागायचं विसरूनच जा. आपली मुलं आपली आरसा आहेत, आरसा. जसे आपण बाप तसा बेटा असं म्हटलं जातं. जे आपण आहोत तशीच आपली मुलं होणार, त्यापेक्षा वेगळी काही होणार नाही. मग आपण चांगले असू तर आपली मुलं चांगली. आपण प्रार्थनामय असले तर मुलं फादर सिस्टर व्हायला जातील. नाहीतर कल्पना पण करू नका.
मरियम मातेने एवढ्या छोट्याशा वयामध्ये ते निर्णय घेतला, एवढं मोठं डिसिजन घेतलं एकटीने. जबाबदारी दिलेली आई वडिलांनी तिला की तुझा निर्णय तू घे. मुलांवर सोडा त्यांचे निर्णय, त्यांना घेऊ द्या. नाही, आपल्या इच्छेप्रमाणे व्हायला पाहिजे. त्याने इंजिनियर व्हायचं की डॉक्टर व्हायचं ते आपण ठरवायचं. लाज वाटायला पाहिजे आई वडिलांना. त्याला त्यांचं फ्रीडम द्या ना, त्यांना करू द्या काय करायचं ते, त्यांचं जीवन आहे. तुम्हाला कोणी सांगितलं का काय करायचं ते? तुम्ही केलं ना. आपल्या आई वडिलांनी आपल्याला काही गोष्टी फोर्स केल्या ते आपल्याला आवडल्या नाही, आपण आपल्या मुलांना फोर्स करतो. हे कसं शक्य आहे? आणि मुलाची सायकोलॉजीच आपल्याला कळली नाही, त्याची मानसिकताच आपल्याला कळली नाही. नुसतेच काय मुलं आपल्याला प्रेम देणार नाही, जेव्हा त्यांना प्रेम मिळणार तेव्हाच ते प्रेम देणार. आपण त्यांच्यावर स्ट्रिक राहतो, खूप ताणून घेतो त्यांना. नाही, तसं होणार नाही. या गोष्टी घडायचा प्रयत्न केला तर मुलं सुधारणारच नाही. तर मला वाटतं तुम्हाला स्पष्ट झालेलं असेल कशा प्रकारे ॲना आणि जॉकिमने मरियम मातेला घडवलेलं आहे. पहिलं काही वेगळे मोठे धडे दिले नाहीत मरियम मातेला. त्यांचं जीवन पहिलं स्वतः सुधरवलं, प्रार्थनामय जीवन जगले, धार्मिकता होती त्यांच्या जीवनात, नम्रता होती त्यांच्या जीवनात, ऑनेस्टी होती त्यांच्या जीवनात. म्हणून मरियम मातेने सगळं काही त्यांच्याकडून शिकत गेले. शिकवलं नाही, ती शिकली. मुलांना शिकवू नका, मुलं शिकतील. टीचरांनी पण ह्या गोष्टी लक्षात घ्याव्या, जे ऐकत आहेत माझं. मुलं शिकतील, पण तुम्हीच पहिले चांगलं आचरण ठेवा ना मुलासमोर, की मुलं आपोआप चांगल्या गोष्टी शिकतील. तुम्हीच मुलावर असे एवढे स्ट्रिक राहतात की ती मुलं हाताबाहेर जातात, कोणच रिस्पेक्ट करत नाही कोणाचं. आज समाजात तीच परिस्थिती झालेली आहे. समाजामध्ये तरुण मुलं हाताबाहेर गेले, त्यांना दोष देऊ नका. दोष आपण घ्यावा आई वडिलांनी, कारण जे त्यांना द्यायला पाहिजे होतं ते आपण दिलं नाही. खेदायचं आहे, गोष्ट आहे. आपल्याला कळलंच नाही आई वडील होणं म्हणजे काय. आई वडील जन्म दिला झाला ते एक महत्वाचा भाग, परंतु त्यानंतर मुलांचे मित्र व्हा. मित्र मैत्रीण किती आनंदाने राहतात, सगळ्या गोष्टी त्यांना पुरवल्या जातात. मुलांना त्यांचे निर्णय घेऊ द्या, मुलावरती जबाबदारी द्या. महिन्यात एक दिवस तुमची मुलं जर तरुण झाली असतील ना, तर त्यांच्याकडे महिन्याचा संसार करण्यासाठी पैसे द्या. मुलाकडे संसार की आज ह्या संपूर्ण महिन्याचा संसार तुला करायचा आहे, मुलाला किंवा मुलीला सांगा. सगळे पैसे द्या, महिन्याचे जेवढे लागतील तेवढे, 10,000 20,000 त्यांच्या हातामध्ये, की हा महिना तू बघ. आणि समजा तुम्हाला भीती असेल तुमचा मुलगा मुलगी ते पैसे उडवतील, उडवू द्या. कारण उद्या खायला काय नसेल तर त्याच्या पण पोटाला चिमटा लागणार आहे, त्या मुलीच्या पोटाला मुलाच्या पोटाला चिमटा लागणार आहे. तरच अक्कल येईल की नाही बाबा, मला जबाबदार व्यक्ती म्हणून समाजात राहायचं आहे. मी असं उधळून केले प्रॉडिगल सन प्रमाणे तर माझं काही खरं नाही. एक वेळा करा, एक महिना चटका बसेल, परंतु आयुष्याचा धडा तो मुलगा मुलगी शिकेल. करून पहा, द्या जबाबदारी मुलावरती, द्या, घेऊन दे त्यांना डिसिजन, कुटुंबाचा निर्णय. आणि पहा मुलं किती सुंदर, चांगली, पवित्र असं जीवन जगतील. आड्यात नसेल तर पोऱ्यात नसणार. आपल्याला स्वतःला सुधारावं लागेल आई वडिलांना. आपल्याला प्रार्थनामय जीवन जगावं लागेल. मुलाकडे अपेक्षा करू नका, मुलांना शिकवू नका. मुलं आपल्या चांगल्या कृतीतून शिकतील आणि ते चांगले होतील. त्यांना काही शिकवू नका, ते द्या व्हेरी स्मार्ट, ते शिकतील. मुलांना लहान मुलावर राहू द्या, मित्र मैत्रिणीवर मुलाला जाऊ द्या. आपण जर त्यांना चांगलं घडवलं असेल ना, तर ते आपली तरुण मुली आपल्या आज्ञेबाहेर जाणार नाही किंवा आपल्याला ते फसवणार नाही. जर त्यांना आपण चांगले धडे दिले असतील तर. आपणच वागले असेल तर आपण मुलाकडून कशी अपेक्षा करावी की आपल्या मुलांनी मुलीने चांगलं वागावं. अपेक्षा करू नका. तर हा सुंदरसा संदेश आहे ॲना आणि जॉकिम आपल्या प्रत्येकाला सांगत आहे आजच्या शुभदिनी. या संपूर्ण आठवड्यात आपण पॅरेंट्स डे साजरा करत आहोत. जर तुम्ही चांगले वागाल तर तुमची मुलं चांगले वागतील. जर तुमच्या जीवनात नम्रता नसेल, आज्ञाधारकपणा नसेल, प्रार्थनामय जीवन नसेल, तर ते मुलाकडून अपेक्षा करू नका, कारण मुलं देखील आपल्याप्रमाणेच बनणार आहे. आरसा आहेत, आरसा. ॲना आणि जॉकिम प्रमाणे आपल्याला अपवित्र असं जीवन जगता यावं आणि त्याद्वारे आपल्या मुलाला आपल्या कृतीद्वारे शिकता यावं आणि आपली मुलं देखील एक पवित्र आनंदी असं जीवन जगतील. त्यासाठीच प्रभूकडे प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू श्री ख्रिस्ता, ॲना आणि जॉकिम म्हणून आम्हाला एक आदर्श दिलेला आहे. आई वडिलांनी कसं जगावं. मरीवरती चांगले संस्कार केले कारण त्यांच्यावरतीच चांगले संस्कार होते. आई वडिलांना तू सुबुद्धी दे चांगलं आचरण करण्यासाठी, जेणेकरून आमची मुलं आमच्याकडून चांगलं तेच शिकतील.
वाईट काही शिकणार नाही. वाईट गोष्टीपासून आम्हाला तू दूर कर. अगदी पवित्र आनंदी असं जीवन आम्हाला जगता यावं आमच्या मुलावरती आणि आमच्या मुलावरती ते आपोआप संस्कार व्हावेत आमच्या आचरणाद्वारे. म्हणून आम्हाला आमच्या मुलाला तू कृपा दे. आम्हा सगळ्यांना तू सुखी समाधानी ठेव. ही प्रार्थना मी तुझा पुत्र प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावाने करीतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपणास लाभो. जा आपल्या मुलावरती चांगले संस्कार करण्यासाठी आपणास पाठवण्यात येत आहे. अंतिम गीत. हालेलुया. होय माझ्या प्रियानं आपल्या फादराने आपल्याला सुंदरसा संदेश दिलेला आहे. आपण शेवटचं गीत घेणार आहोत. आपण मत्ते अध्याय 8:1-4 मध्ये वाचतो की सुरुवातीच्या कालामध्ये जेव्हा कुष्ठरोगाचा आजार होता तेव्हा एक कुष्ठरोगी येशूकडे येऊन म्हणाले, येशू आपली इच्छा असेल तर आपण मला शुद्ध करायला समर्थ आहात. तर क्षणी प्रभू येशूने त्या कुष्ठरोग्याला स्पर्श केला आणि त्याला आरोग्य भेटलं. माझ्या प्रियानो, या क्षणाला त्याच प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या प्रत्येकाला स्पर्श करावं. आपल्याला सर्व समस्याच्या अडीअडचणीच्या आजाराच्या बंधनातून मोकळं करावं. म्हणून आपण या शेवटच्या गीतामध्ये सहभाग घेऊया आणि परमेश्वराच्या नावाला आपण उंचावूया. आज मुझे छू लिया, प्यार भरे सीने से मुझको लगा लिया. यीशु मुझे छू लिया, आज मुझे छू लिया, प्यार भरे सीने से मुझको लगा लिया. यीशु मुझे छू लिया, आज मुझे छू लिया, प्यार भरे सीने से मुझको लगा लिया. यीशु मुझे छू लिया, आज मुझे छू लिया, सीने से मुझको लगा लिया. यीशु के सीने से जो कोई लग जाता उन्हें मिल जाती है प्यार की खुशियाँ. यीशु के सीने से जो कोई लग जाता उन्हें मिल जाती है प्यार की खुशियाँ. वो भर जाता है पवित्र आत्मा से, पवित्र आत्मा से. वो भर जाता है पवित्र आत्मा से, पवित्र आत्मा से. यीशु मुझे छू लिया, आज मुझे छू लिया, प्यार भरे सीने से मुझको लगा लिया. यीशु मुझे छू लिया, आज मुझे छू लिया, प्यार भरे सीने से मुझको लगा लिया. मीठे मीठे वचनों में यीशु कुछ कहता है, जैसे मैंने प्यार किया उस तरह तुम भी करो. मीठे मीठे वचनों में यीशु कुछ कहता है, जैसे मैंने प्यार किया उस तरह तुम भी करो. तब सब जानेंगे तुम मेरे शिष्य हो, तुम मेरे शिष्य हो. तब सब जानेंगे तुम मेरे शिष्य हो, तुम मेरे शिष्य हो. यीशु मुझे छू लिया, आज मुझे छू लिया, प्यार भरे सीने से मुझको लगा लिया. यीशु मुझे छू लिया, आज मुझे छू लिया, प्यार भरे सीने से मुझको लगा लिया. प्यार भरे सीने से मुझको लगा लिया, प्यार भरे सीने से मुझको लगा लिया.